सुनील हा मुख्यबधिर विद्यार्थी आहे, ज्याला ऐकता येत नाही, बोलता येत नाही आणि त्याला खानाखुनांनी सांगावं लागतं. तर आता हे सगळे आपण कलाकार आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. सुनीलने इंडियाज गॉट टॅलेंट ह्या शोमध्ये डान्स केलेला आहे. एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा तिथे पण त्यांनी डान्स परफॉर्मन्स केलेला आहे आणि अनेक मराठी चॅनलला देखील त्यांनी कामं केलेली आहे. सुनील आपल्या दिव्यांग कला विकास केंद्र या संस्थेचा जो आपला ऑर्केस्ट्रा आहे दिव्य स्वर नृत्यम, ज्याच्यामध्ये आपले सगळे दिव्यांग कलाकार आहेत, म्हणजे अंध लोक गातात, कर्णबधिर, मुखबधिर किंवा अस्थिव्यंग असलेले किंवा मतिमंद मुलं डान्स करतात. तर आता आपण सुनीलचा डान्स करूया. ऐकायला आल्या नाही म्हणून सगळ्यांनी वरती हात करा, असं करा. तर ह्या आमच्या दिव्यांग बांधवांच्या मुखबधिर मुलं आहेत किंवा जी व्यक्ती आहे त्याच्यासाठी टाळ्यांची साईट आहे.
तर असो हा सुनील तुम्ही पाहिलं तो मी मला माहिती किती लोकांनी पाहिलं किंवा काय. खरंच आयुष्य जगणं तितकं सोपं नाही आणि तितकं अवघडही नाही आहे. म्हणजे आपण सगळेच हे आपण लोक आहोत सगळे अवघड आयुष्य जगत आहेत. त्यामुळे आपल्याला काही सांगायची गरज नाही आहे. परंतु जर आपण जीवनाकडे पॉझिटिव्हली सकारात्मक पाहिलं तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि ते उदाहरण म्हणजे सुनील आहे. सुनील जवळजवळ 30-35 वर्षापासून माझ्यासोबत लावणी करते. लावणी पहिल्यांदाच बदनामी आणि त्यामध्ये ते पुरुषांनी करणं तर आणखीन बदनाम. आणि महत्त्वाचं म्हणजे खरं लावणी नृत्य पहिल्यांदा पुरुषांनीच केलेलं आहे. तरी पण आपल्या समाजाचा हा दृष्टिकोन आहे. म्हणजे मागाशी मी काही माफी मागतो पण मागाशी तुम्ही बोलताना देखील आपल्या ज्या इथे काही किन्नर लोक आहेत किन्नर सगळ्यांना समजतं म्हणून बोलतो. तर त्यांच्यासाठी आपण सहज एक शब्द वापरतो की तृतीयपंथी. आपल्या समाजामध्ये 3 पंथ आहेत, पुरुष स्त्री आणि ज्याला तुम्ही तृतीयपंथी म्हणतात. पण मला एक सांगा हे कोणी ठरवलं रे? प्रथम पंथी म्हणजे पुरुष, द्वितीय पंथी म्हणजे स्त्री आणि हे तृतीयपंथी का म्हणजे हे प्रथम पंथी असू नये. तर हे पार्किंग जे आहे तो शब्द तुम्ही समजून घ्या. आणि कुणी सांगितलं असं असं असतं म्हणजे महिलांना असं असं असतं म्हणजे पुरुष. आणि तुम्ही जे महिला दिनाला ज्या महिलांचा सन्मान करतात तो फक्त त्याच्या शरीराचा सन्मान करतात. अशा लोकांचा सन्मान व्हायला पाहिजे. शरीराने जरी पुरुष असते तरी आतून ते स्त्री आहे आणि ते स्त्री पण जास्त आहे. म्हणजे मी स्वतःला मी सांगतो की प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री असते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष असतो. माझ्यात एक स्त्री आहे. मी जेव्हा नृत्य करतो मी जेव्हा मग मुलांची सेवा करतो त्यांना जेवण करतो तेव्हा माझ्या ते आई जागृत असते. आणि जेव्हा माझ्या पोराकडे कोणी वाईट बघतं किंवा तुमच्या पोराकडे तुमच्या वाईट कानाखाली का तेव्हा त्यातलं ते पुरुषत्व असतं. त्यामुळे सगळे आपण सेम आहे. धन्यवाद.